आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची आणि चवीला अप्रतिम तीही बनवायला अतिशय सोपी अशी सोयाबीन वडीची भाजी पाहूया। एक वेळेस जर का तुम्ही ही रेसिपी घरी बनवाल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच कराल। नमस्कार, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। तर सोयाबीन वडीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी सोयाबीन वड्या घेतलेल्या सोयाबीन वड्या पसरट भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये गरम असं कडकडीत आपल्याला पाणी टाकायचं आहे। पूर्ण सोयाबीन वड्या बुडतील इतपत पाणी टाकलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घालते। मीठ सोयाबीन वड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे झाकून। तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला, म्हणजे 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन ते बारीक चिरून घेतले। कांदा सुद्धा मस्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। असा लालसर रंग आला कांद्याला का कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे। आता त्याच कढईमध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घ्यायचे आहे, साधारण पाव वाटी। खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहे। खोबरं भाजत असतानाच त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहे, तर आपल्या चवीनुसार टाकू शकतात। अगदी कमी तिखट असल्यामुळे मिरच्या ह्या मी साधारण 5 ते 6 मिरच्या घेतल्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या। लसूणच्या पाकळ्या, मिरच्या आणि खोबऱ्याचे काप छान असं हे भाजून घेऊ। भाजून झालेला आहे, आता कढईच्या आतून काढून घेऊ। हे जे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत 15 मिनिटं सुद्धा झालेले आहे। सोयाबीन वड्या अशा छान भिजलेल्या आहे गरम पाण्यामध्ये। पाण्याच्या आतून ह्या वड्या काढून घ्यायच्या आहे। अजून सुद्धा गरमच आहे म्हणून मी झाऱ्याचा वापर करते आणि सगळं पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। तर ही जी भाजी आहे ना, 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी मी तुम्हाला दाखवत आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही सोयाबीन वड्याचं प्रमाण कमी अधिकही घेऊ शकतात। शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे, ह्या पाण्याचा वापर करायचा नाही। वड्या ह्या मोठ्या बाउलमध्ये पुन्हा टाकते। थोडं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असते वड्यांमध्ये ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे आता वड्या पिळून घेणं म्हणजे काय नेमकं, ज्या नवशिकाऊ आहे त्यांना अजिबात कळत नाही। वड्या पिळून घेणं म्हणजे अशा प्रकारे मुठ्ठीमध्ये हातामध्ये ह्या वड्या घ्यायच्या आणि कडकडीत अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे वड्याच्या आतमध्ये असलेलं पाणी संपूर्ण हे निघतं। अशा प्रकारे संपूर्ण वड्या ह्या पिळून घेतलेल्या आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकते। अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे। कमी तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचा घालते। काश्मीरी मिरची पावडरचाही वापर करू शकतात। पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ टाकते। त्यानंतर या रेसिपीचा जो महत्त्वाचं साहित्य आहे ना, ते म्हणजे बेसन। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं, पण आपल्याला फक्त 2 चमचे इतपतच बेसन पीठ या सोयाबीन वड्यामध्ये घालायचं आहे। असं अंदाजानेही घालू शकतात। मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोयाबीन वड्यांना पूर्ण हे जे मसाल्याचे पदार्थ आहे, हे बेसन पीठ आहे, छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे। एक प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पूर्ण वड्या ह्या मिक्स करून घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये आणि बेसन पिठामध्ये। अशाच बाजूला राहू द्यायचं आहे। तोपर्यंत मसाला सुद्धा थंड झालेला आहे। आपण भाजून घेतलेला होता तो कांदा, लसूण, मिरची वगैरे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतले। आल्याचा तुकडा टाकून घेतल्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे पावडरही टाकायची आहे। आता अशी फ्रेश स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकते। नुसती भाजी वरतून सजवण्यापेक्षा अशी मसाल्यामध्ये कोथिंबीर घालून मसाला हा बारीक केल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते आणि भाजीला घट्टसरपणा सुद्धा येतो। थोडं पाणी टाकलं आणि मिक्सर लावून हे बारीक असं वाटून घेतलं। असा हा मसाला झालेला आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। साधारण 1 पळी एवढं तेल टाकते, 1 मीडियम साईजचा चमचा इतपत। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्या ज्या सोयाबीन वड्या आहे ना, त्या घालायच्या आहे तेलामध्ये।
कमी प्रमाणात असतील तर एकदम टाकून घ्या. हे थोड्या जास्त प्रमाणामध्ये वड्या आहे म्हणून मी 2 बॅचमध्ये ह्या वड्या फ्राय करून घेते. मीडियम गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटं ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. मस्त छान कुरकुरीतपणा असा खमंगपणा येईपर्यंत ह्या वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहे. आता फ्राय झालेल्या वड्या ह्या काढून घ्यायच्या आहे प्लेटमध्ये. राहिलेल्या वड्या सुद्धा त्याच कढईमध्ये टाकायच्या आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. नंतर तेल वगैरे काही टाकायची गरज नाही. अशा प्रकारे राहिलेल्या वड्या सुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहे. आता कढई स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर 2 तमालपत्र टाकते. थोडेसे लालसरपणा येऊ द्यायचा आहे तमालपत्राला आणि त्यानंतर थोडंसं 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालते. चिमूटभर हिंगही घालू शकतात फोडणीला. त्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे आपण मसाल्याचं ते वाटण टाकायचं आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. असं हे वाटण थोडंसं अगदी काही सेकंद परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला काही मसाले घालायचे आहे. चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण वापरायचं आहे. तर या ठिकाणी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि पाव चमचा गरम मसाला घालते. तुम्ही जोही गरम मसाला वापरत असाल तो गरम मसाला घालायचा आहे. तर या ठिकाणी मी घरी बनवलेला खडा काळा गरम मसाला वापरलेला आहे. संपूर्ण मिक्स करून घेते. आता यामध्ये अगदी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर मसाला असा चिटकतो. काढल्यानंतर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे. मसाला पूर्ण या थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता कमी गॅसवरती झाकण ठेवून साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाले आपल्याला असेच होऊ द्यायचे आहे. मसाला भाजत असतानाच त्यामध्ये एक बटाटा हा चिरून घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून चिरून पाण्यामध्येच राहू दिलेला होता स्वच्छ धुवून, म्हणजे तो जेणेकरून लालसर होऊ नये म्हणून. हे बटाट्याचे काप टाकून घेते. मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाला असा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता साधारण 1.5 मिनिटानंतर मसाला मस्त असा भाजत आहे. तेलही सुटत आहे. मसाला असा हा अर्धवट भाजून झाल्यानंतरच त्यामध्ये टमाटरची प्युरी टाकायची आहे. टमाटरची प्युरी म्हणजे काय तर एक टमाटर घेऊन स्वच्छ धुवून तो कापून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता असंच वाटून घेतला. वाटून घेतलेला टमाटर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे छान असे आपल्याला मसाले संपूर्ण भाजू द्यायचे आहे. लक्षात असू द्यायचं आहे का आपण हा कच्चाच टमाटर घेतलेला होता म्हणून छान असे भाजू द्यायचे आहे. मसाले मस्त तरी सुटलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि रंगही छान असा लालसर झालेला आहे. मसाला परतून घेतलेला आहे. त्यानंतरच मसाले छान भाजून झाल्यानंतरच आपल्याला सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहे, ज्या की आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या होत्या मसाला लावून. वड्या टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे. संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्या मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना भाजीमध्ये आपल्याला हे गरमच पाणी टाकायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव छान येते. जास्तही पाणी वापरत नाही मी या ठिकाणी. साधारण पाव ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवते. आता साधारण 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून घेतलं. तुम्ही पाहू शकतात यामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे मस्त छान अशी तरी सुटलेली आहे मसाल्यांना आणि रंगही किती छान दिसत आहे ना. मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना इथपर्यंत गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा होता. कमी गॅसवरतीच तुम्ही पाहू शकतात बटाटे सुद्धा मस्त असे छान शिजलेले आहे. काटे चमच्याने अशी मी तुम्हाला दाबून दाखवते. लगेचच हा बटाटा दाबला जात आहे. वड्यांच्या मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं होतं म्हणून ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायची काही आवश्यकता नाही. गरज भासलीच तर आपल्या चवीनुसार वापरू शकतात. घट्टसर अशा प्रकारचा मसालाही तुम्ही राहू देऊ शकता भाजीसाठीचा, किंवा यामध्ये थोडं आणखी पाणीही टाकून घेऊ शकतात.
ही पातळसर भाजी करायची आहे तर यामध्ये आणखी मी थोडंसं पाव ग्लास पाणी टाकून घेते। साधारण अर्धा ते पाऊण ग्लासचा वापर केलेला आहे आपण या ठिकाणी पाण्याचा। इतपत ही भाजी पातळसर झालेली आहे। आता झाकण ठेवते आणि फक्त भाजीला उकळी येईल तोपर्यंत राहू द्यायचं आहे। भाजीला मस्त उकळी आलेली आहे, छान तरी सुद्धा सुटलेली आहे। वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही भाजी झालेली आहे। थंड झाल्यानंतर ह्या भाजीला छान असा घट्टसरपणा येत असतो। किती मस्त अशी ही भाजी दिसत आहे आणि अगदी आपण मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे। जास्त काही मसाले सुद्धा नाही, जे रोजच्या आपल्या हाताखाली असतात तेच साहित्य वापरून आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो। चवीला अप्रतिम लागणारी आणि पौष्टिक सुद्धा ही भाजी आहे। तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा। आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच ही भाजी तुम्ही बनवाल अशी माझी खात्री आहे। तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास त्याबद्दल धन्यवाद।